नमस्कार, स्वागत आहे आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत गर्भधारणेचा 8वा महिना म्हणजेच 32 ते 36 आठवडे. तर हा महिना खूप महत्त्वाचा असतो कारण डिलिव्हरी जवळ आलेली असते. या महिन्यात बाळाची वाढ कशी होते, आईला कोणते त्रास होतात, काय खावं काय टाळावं आणि डिलिव्हरीची तयारी कशी करावी हे सगळं मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि उपयोगी वाटली तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 8व्या महिन्यात बाळ खूप वेगाने वाढत असतं. बाळाचं वजन साधारण 1.5 ते 2.5 किलोपर्यंत असू शकतं. बाळाची लांबी सुमारे 40 ते 45 सेंटीमीटर इतकी असते. आता बाळामध्ये कोणते कोणते बदल होतात चला सांगते. बाळाची त्वचा गुळगुळीत आणि गुलाबी होत असते. केस आणि नख वाढत असतात. बाळाची हालचाल खूप वाढते. बाळ डोळे उघड बंद करू शकतं आणि बाळाच्या फुफ्फुसांची वाढही छानपैकी चालू असते. म्हणजे त्याची श्वास घेण्याची तयारी चालू असते. त्यामुळे या महिन्यात बेबी किक्स खूप जाणवतात आईला. आता 8व्या महिन्यात आईला कोणते बदल होतात, आईमध्ये कोणते बदल होतात किंवा कोणते बदल जाणवतात ते पाहूया. तर या महिन्यात पोट खूप मोठं होतं आणि आईला अनेक त्रास जाणवतात. जसं की पोट खूप मोठं होणं, त्यामुळे बाळ वाढल्यामुळे पोट थोडं खाली लटकलेलं दिसू शकतं. तसंच पाठीचं आणि कमरेचं दुखणं, म्हणजे पोटाचं वजन वाढल्यामुळे पाठदुखी व्हायला सुरुवात होते. पायांना सूज, हे तर खूप सामान्य आहे, पण अचानक जर खूप सूज येत असेल तर मग तुम्ही डॉक्टरांची कॉन्टॅक्ट नक्की करा. वारंवार लघवीला जाणं, म्हणजे बाळ ब्लॅडरवर दाब देतं त्यामुळे वारंवार लघवीला जावं लागतं. किंवा थकवा आणि झोप न येणं, झोपेचा त्रासही खूप महिलांना सामान्यतः जाणवतो. तसंच पोटावर प्रेशर असल्यामुळे ॲसिडिटीही वाढते. सो असे काही त्रास आहेत किंवा असे काही बदल आहेत जे आईला स्वतःमध्ये 8व्या महिन्यामध्ये दिसायला लागतात किंवा जाणवायला लागतात. आता हे झालं आई आणि बाळामधला बदल. आता आपण पाहूया की 8व्या महिन्यात आईनं तिचं डाएट कसं असावं किंवा तिने कोणत्या कोणत्या गोष्टी खाण्यात ॲड करायला हव्यात. तर या महिन्यात डाएट खूप महत्त्वाचं असतं हे तर आपल्याला माहितीच आहे, कारण बाळाचं वजन खूप वाढत असतं. मग कॅल्शियमसाठी तुम्ही दूध, ताक, पनीर, तीळ, बदाम अशा काही गोष्टी तुमच्या आहारात नक्की ॲड करायला हव्यात. तसंच एनर्जीसाठी भात, चपाती, डाळी, पोहे, उपमा, त्याचबरोबर फळामध्ये सफरचंद, डाळिंब, केळी, संत्री, पपई मर्यादित घ्यायला हवी. तसंच काही भाज्या म्हणजे पालक, गाजर, भेंडी, दोडका, दुधी, त्याचबरोबर प्रोटीनही घ्यायला हवं. मग प्रोटीनसाठी नॅचरल कोणते कोणते सोर्स आहेत, जसं की डाळ, हरभरा, अंडी जर नॉनव्हेज खात असाल तर, चिकन, सोयाबीन आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी हायड्रेशनसाठी पाणी खूप पिणं गरजेचं आहे पूर्ण थ्रूआउट 9 मंथ ऑफ प्रेग्नन्सी. मग दिवसाला 8 ते 10 ग्लास पाणी तुम्ही प्यायला हवं. म्हणजे डॉक्टर सांगतात 2.5 ते 3 लिटर पाणी गर्भवती स्त्रीने दिवसाला प्यायलाच हवं. मग त्यामध्ये तुम्ही ताक किंवा फ्रूट ज्युसेस, जे की घरी बनवलेले फ्रूट ज्युसेस आहेत, सो ते किंवा प्लेन वॉटर किंवा सरबत वगैरे अशा काही गोष्टी तुम्ही ॲड करू शकता आणि ते तुमचं 2 ते 2.5 लिटर किंवा 2.5 ते 3 लिटर जे काही दिवसाचा जो काही तुमचा क्वांटिटी आहे पाण्याची, सो ती तुम्ही पूर्ण करू शकता या काही गोष्टी तुमच्या आहारात ॲड करून. आता जसं की काही गोष्टी तुमच्या खाण्यात ॲड करायला हव्यात, तशा काही टाळायलाही हव्यात 8व्या महिन्यामध्ये आवर्जून गर्भवती स्त्रीने. जसं की जास्त तेलकट खाणं, जास्त मसालेदार पदार्थ खाणं, जंक फूड, जास्त चहा कॉफी किंवा जास्त मीठ खाण्यात थोडंसं कमी करावं. मिठामुळे पूर्ण शरीरावर सूज वाढू शकते. तसंच कच्चं मांस, कच्ची अंडी वगैरे, सो या सगळ्या गोष्टीसुद्धा टाळायला हव्यात. पूर्ण शिजवलेलं अन्न, त्यात आपण सगळ्या प्रकारचा भाजीपाला, फळं, सगळ्या प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स, सो या सगळ्या गोष्टी ॲड करायला हव्यात. आता आईची झोपण्याची योग्य पोझिशन कोणती, तर ती म्हणजे डाव्या बाजूला झोपणं खूप फायदेशीर ठरतं, कारण बाळाला जास्त ऑक्सिजनही मिळतो आणि रक्तपुरवठाही चांगला होतो बाळाला. मग डाव्या बाजूला झोपणं आणि पायाखाली उशी, 2 पायाच्या मध्ये उशी घेणं किंवा पोटाखाली एक उशी ठेवणं, सो अशा पद्धतीनं, म्हणजे ही पद्धत झोपण्याची अगदी योग्य पोझिशन आहे गर्भवती स्त्रीसाठी 8व्या महिन्यामध्ये. आता
8व्या महिन्यामध्ये तुम्ही कोणते व्यायाम किंवा कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. आता डिलेवरी जवळ आल्यामुळे काही गोष्टी तुम्ही डिलेवरीच्या दृष्टीने करू शकता. जसं की तुम्ही व्यायाम चालू करू शकता किंवा व्यायाम जास्त दुसरा काही केला नाही तर निदान चालणं, एक रोज 20 ते 30 मिनिट चालणं किंवा हलका योगा करणं, श्वासनाचे व्यायाम करणं. पण हो, जड कामं करणं टाळणं आणि जड वजन उचलणंही टाळायला हवं. सो या काही गोष्टी तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा. आता 8व्या महिन्यात कोणत्या तपासण्या करतात ते पाहूया. सोनोग्राफी केली जाते, जी की असते ग्रोथ स्कॅन. त्यानंतर हिमोग्लोबिन टेस्ट केली जाते, BP चेक केला जातो, युरिन टेस्ट केली जाते, शुगर टेस्ट. एकंदरीत काय, डॉक्टर ज्या टेस्ट सांगतील सो त्या टेस्ट तुम्ही तुमच्या हेल्थवाईज डॉक्टर तुम्हाला टेस्ट सजेस्ट करतील. सो तशा टेस्ट तुम्ही करून घेणं खूप गरजेचं आहे. सो या काही फॉर एक्झाम्पल अशा मी तपासण्या सांगितलेल्या आहेत. सो ज्या की 8व्या महिन्यामध्ये करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्या हेल्थनुसार, जसं मी आधीही म्हटलं की डॉक्टर्स तुम्हाला सजेस्ट करतील, सो त्या टेस्ट जरूर करा. आता 8व्या महिन्यात तर डिलिव्हरी जवळ आलेली आहे. सो डिलिव्हरीची तयारी करणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मग चला सांगते की हॉस्पिटल बॅगमध्ये काय काय ठेवायला हवं. मी स्क्रीनवरही मेन्शन केलं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेगळी लिस्ट करायची गरज नाही आहे. तर हॉस्पिटल बॅगमध्ये तुम्ही आईचे कपडे, बाळाचे कपडे, डायपर, पॅड्स, आवश्यक कागदपत्रे, सो ही सगळी गोष्टी नक्की ठेवा. त्यानंतर डॉक्टरशी चर्चा करा. नॉर्मल डिलिव्हरी होणार की C-सेक्शन होणार ते तुमच्या लास्ट स्कॅनवरून डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतील. मग डिलिव्हरीची तारीख डॉक्टरांशी डिस्कस करून ठेवा. पेन रिलीफ काही ऑप्शन्स आहेत का, सो तेही डॉक्टरांशी चर्चा करून ठेवा. आता अशी काही धोक्याची लक्षणं आहेत का 8व्या महिन्यामध्ये, जेणेकरून जर लक्षण तुम्हाला दिसली तुमच्यामध्ये तर ताबडतोब डॉक्टरांना दाखवायला हवं. जसं की बेबी मुवमेंट्स जर खूप कमी झाले, दिवसाला आपण नाश्ता केला, दुपारचं जेवण केलं किंवा रात्रीचं जेवण केलं, तर त्यानंतर एक 10 मुवमेंट्स तरी बेबीच्या आपल्याला जाणवायला हव्यात. सो ते नॉर्मल आहे. पण जर त्या मुवमेंट जर तुम्हाला कमी जाणवल्या तर डॉक्टरांशी ताबडतोब म्हणजे डॉक्टरांना दाखवायला हवं. त्यानंतर अचानक खूप सूज वाढली बॉडीवर तर तेही डॉक्टरांना दाखवायला हवं. रक्तस्राव झाला, पोटात खूप वेदना झाल्या, पाणी जर फुटलं किंवा BP खूप वाढला, तर अशी काही ही लक्षणं आहेत की जी धोक्याची लक्षणं आपण म्हणू शकतो 8व्या महिन्यातली. आता काही टिप्स देते. जसं की पॉझिटिव्ह राहा, स्ट्रेस घेऊ नका, बाळाशी बोलत राहा, गाणी ऐका, फॅमिली सपोर्ट घ्या. कारण लक्ष ठेवा, आई जर खुश असेल तर बाळही खुश जन्माला येईल. चला तर मग, गर्भधारणेचा 8वा महिना म्हणजे डिलिव्हरीची तयारी करण्याचा महिना असतो. मग योग्य आहार, चालणं, डॉक्टरने सांगितलेली काळजी घेतली तर मग डिलिव्हरी सुरक्षित होते. चला तर, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, गरोदर मातांसोबत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेग्नन्सी टिप्ससाठी आरोग्य सखीसोबत कायम राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. तुमचा अनुभव कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका. बाय.